हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, ग्रंथराज दासबोधामधल्या दुसऱ्या दशकातला 7वा समास आपण पाहत आहोत, सत्वगुण निरूपण. काल आपण त्यातला निम्मा भाग पाहिलेला आहे. आज आपण उर्वरित भाग पाहणार आहोत. कारण सत्वगुणाचं वर्णन हे समर्थांनी खूप सविस्तर आणि मुद्देसूदपणाने केलेलं आहे. याचं कारण असं आहे की सत्वगुणाला प्राधान्य दिलं पाहिजे. सत्वगुण हा किती श्रेष्ठ आहे, सत्वगुणाचं अनुकरण का केलं पाहिजे, याबद्दलची समर्थांची कळकळ यामध्ये दिसून येते आहे. एक अतिशय उत्कृष्ट मुद्दा सत्वगुणाच्या बाबतीत समर्थांनी यापुढे मांडलेला आहे. ते म्हणतात, अंतरी स्फूर्ती स्फुरे, सस्वरूपी तर्क भरे, नष्ट संदेह निवारे तो सत्वगुण. शरीर लावावे कारणी, साक्षेप उठे अंतःकरणी, सत्वगुणाची करणी ऐसी असे. शांती क्षमा आणि दया, निश्चय उपजे जया, सत्वगुण जाणावा तया अंतरी आला. आले अतीत अभ्यागत, जाऊ नये जो भुकिस्थ, येथान शक्ती दान देत तो सत्वगुण. सत्वगुण अंगामध्ये बाणल्यामुळं किंवा मुळात जो मनुष्य सत्वगुणी आहे त्याच्यामधली प्रतिभा जागृत होते. हे अतिशय अगम्य अशा प्रकारचं एक कोडं या ठिकाणी समर्थांनी उलगडून दाखवलेलं आहे. आता वास्तविक प्रतिभा ही अशी गोष्ट आहे की जी मुळात असावी लागते. ग. दी. माडगुळकरांची प्रतिभा असो, महाकवी कालिदासाची प्रतिभा, जगदीश खेबुडकरांची प्रतिभा असो, मंगेश पाडगावकरांची प्रतिभा असो, अशा अनेक महान लेखकांच्या प्रतिभा आहेत. संत ज्ञानेश्वरांची अलौकिक प्रतिभा, ज्यांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, काय प्रतिभा असेल बघा. पण समर्थ या ठिकाणी सांगतायत की सत्वगुण शरीर मनामधली प्रतिभा जागृत करतो. म्हणजे नक्की काय करतो? मनुष्याच्या मनामध्ये अनेक विचारांचं काहूर माजलेलं असतं. तमोगुण काय करतो? मनातल्या वाईट गोष्टींना हायलाईट करतो, पुढे आणतो आणि त्याप्रमाणे कृती करायला लावतो. रजोगुण काय करतो? मनामधल्या चैन ऐश आरामी अशा ज्या विचारांच्या मालिका आहेत त्या आणतो पुढं आणि त्या पद्धतीने वागायला लावतो. परंतु सत्वगुण काय करतो? प्रत्येकाच्या मनामध्ये कोणती ना कोणती तरी प्रतिभा असते, कला असते. सत्वगुण त्याला प्रेरित करतो. सत्वगुण हा प्रकाशासारखा आहे. तो त्या प्रतिभेला प्रकाशात आणतो. नुसती प्रतिभा मनामध्ये असून चालत नाही, ती प्रकाशित व्हावी लागते. जसे एखाद्याकडे खूप चांगले विचार आहेत, परंतु तो चांगला वक्ता नाही आहे, चांगला लिहिणारा नाही आहे, मग त्याच्या विचारांचा उपयोग काय? ते विचार कुठेतरी प्रकाशित आले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये जर सत्वगुण असेल तर त्याच्यातली प्रतिभा जागृत होईल. मग ही प्रतिभा जागृत कशी होते? तर ती आत्मप्रकाशाने होते. हृदयामध्ये जो परमात्म्याचा अंश आहे तो ही प्रतिभा जागृत करतो आणि तो आपल्याला प्रेरित करतो.
मुळात देव या शब्दाचा अर्थच प्रेरणा असा आहे. देव याचा अर्थ काय आहे? प्रेरणा आहे. मग त्याची प्रतिभा जागृत झाल्यानंतर त्याच्या तोंडातून आपोआप देवाबद्दलची स्तोत्र, स्तवन, प्रार्थना, अभंग, भारुड सगळं सुचायला लागतं. महाराष्ट्राला संतांची परंपरा किती थोर आहे आपल्याला माहीत आहे. ज्ञानेश्वर माऊलीपासून संत गोरा कुंभार, नरहरी सोनार, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज असे अनेक संत होऊन गेले, नामदेव महाराज. आणि ह्या सगळ्यांच्या सत्वगुणामुळे त्यांच्या प्रतिभा जागृत झालेल्या आहेत आणि त्यांनी अप्रतिम असे अभंग, ओव्या, भारुड अशा अनेक प्रकारचं संत साहित्य लिहिलेलं आहे. हेच महाराष्ट्राचं वैभव आहे. मला सांगा, ज्ञानेश्वर माऊलींपासून हे सगळे संत कुठल्या शाळेत गेले होते, कुठल्या कॉलेजमध्ये गेले होते, यांना लिहायला शिकवलं कोणी? यांच्यामधले ओतप्रोत अर्थपूर्ण असे अभंग लिहायला ह्याला प्रतिभा आली कुठून? त्यांनी पुस्तकं वाचली पण नव्हती दुसरी. ज्ञानेश्वर माऊलींनी फक्त वेदाध्ययन केलं होतं. अनेक संतांना वेदांचा अध्ययन करण्याचा अधिकार सुद्धा त्या काळात नव्हता. मग त्यांनी अप्रतिम असे अभंग लिहिले कसे? विचार करण्याला लावणारी गोष्ट आहे महाराज. काय त्या एक एक अभंगाला वजन आहे. कुठल्याही संतांचा अभंग घ्या, कुठलाही अभंग घ्या, म्हणून म्हणतात एकत्री ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वर माऊलींच्या एक एक ओवीवरती एक एक पुस्तक होऊ शकतं. तुकाराम महाराजांच्या एक एक अभंगावर एक एक पुस्तक होऊ शकतं. इतका त्या गूढ अर्थ विस्तृत करून सांगता येईल. किळुनी सांडले कलेवर भवभ्रमाचा व्यवहार. काय बघा, ह्या ओळीचा अर्थ कोणी MA मराठी झालेला मनुष्यसुद्धा नीट सांगू शकणार नाही. कारण ती प्रतिभाच वेगळी होती. सत्वगुणाने जागृत झालेली ती प्रतिभा होती. आणि म्हणून सत्वगुणाचं वर्णन करताना समर्थ रामदास सांगतात की आत्मप्रकाशाने ही बुद्धी जागृत होते आणि परमेश्वराबद्दलचं स्तवन संतांच्या लेखणीतून, संतांच्या मुखातून बाहेर पडतं. शरीराचा आणि मनाचा उपयोग कसं करावं हे सामान्य माणसाला कळत नाही. दया, क्षमा, शांती, तत्र परमेश्वर स्थिती हे वेदांनी पण सांगून ठेवलंय. पण आम्हाला पाहिजे तेवढाच भाग आम्ही घेतलाय हो. अंतर्यामी मधला सत्वगुण आपण ओळखलेलाच नाही आहे. ते अतिपरिचय तवज्ञ म्हणतात ना, तसं झालंय. अंतरात्मा आपल्या शरीरातच आहे. आताच्या भाषेत तो इनबिल्ट आहे. त्याच्याकडे आम्ही बघितलंच नाही. आम्ही बाहेरच्या गोष्टींकडेच बघतो आहोत. सत्वगुणाचं वर्णन करताना समर्थ सांगतायत, अतिथी अभ्यागत आला, बैरागी, गोसावी, दुःखी, कष्टी आला तर त्याला रिकाम्या पोटी उपाशी परत पाठवू नये. त्याला अन्नदान करावं. इह चत्वारि दानानि प्रोक्तानि परमर्षभी देयम अन्नम क्षुधातुरे असं उपनिषद सांगतो. या जगामध्ये
ज्ञान, अन्नदान, औषध आणि दया ही 4 दानं सर्वात श्रेष्ठ आहेत. सगळ्यात जीवदान श्रेष्ठ आहे. पण आपल्याला अन्नदान करून पुण्य मिळवता येतं. दुसरं म्हणजे सत्वगुण असलेल्या माणसासमोर तुम्ही कितीही आकर्षक वस्तू ठेवा, त्याच्याकडे बघण्याची सुद्धा त्याला इच्छा होत नाही, त्याचं मनोधैर्य चळत नाही. पुढं समर्थ सांगतायत, आपकार्याहुनी जीवी परकार्य सिद्धी करावी, मरोन कीर्ती उरवावी तो सत्यगुण. पराव्याचे दोषगुण दृष्टीस देखे आपण, समुद्राईसी साठवण तो सत्यगुण सत्वगुण. नीच उत्तर सहाणे प्रत्युत्तर न देणे, आला क्रोध सावरणे तो सत्वगुण. अन्याये विणगांजिती नानापरी पीडाकृती, तितुकेही साठवी चित्ती तो सत्वगुण. शरीरे घीस राहणे सहाणे, दुर्जनाशी मिळवून जाणे, निंदकाशी उपकार करणे तो सत्वगुण. मन भलतीकडे धावे ते विवेके आवरावे, इंद्रिये दमन करावे ते सत्वगुण. जया आवडे प्रातस्नान, आवडे पुराण श्रवण, नाना मंत्री देवतार्चन करी तो सत्वगुण. सत्वगुणाची काय अजून सुंदर लक्षणं सांगितली आहेत बघा. समर्थ म्हणतात, आपल्याला कितीही दुःख झालं तरी ते लोकांना दाखवायचं नाही. नको दाखवू दैन्य तुरे जनाला, प्रसंगी मनी धैर्य द्यावे स्वतःला. अशी एक लहानपणी आम्ही कविता शिकली होतो. आपलं दुःख सत्वगुणी माणूस कुणाला सांगत नाही, कारण त्याला काय वाटतं की माझ्या दुःखामुळं कदाचित हा सुद्धा दुखवला जाईल. ते आपलं दुःख गिळून सहन करतात. निंदकाबद्दल ते प्रत्युत्तर द्यायला जात नाहीत. स्वतःच्या इंद्रियांचं दमन करतात. संतांना शरण जातात, ग्रंथ जमवतात. बघा किती सूक्ष्म अभ्यास आहे. सत्वगुणी माणूस निरनिराळ्या प्रकारचे धार्मिक ग्रंथ आपल्या संग्रही ठेवतो. आता आम्ही हल्ली वाचतच नाही. किती टक्के लोक वाचतात? पूर्वी आमच्या काळी आम्ही लायब्ररीमध्ये क्लेम लावत होतो अमुक एका पुस्तकासाठी. मग 15 दिवसांनी कुठेतरी आमचा नंबर यायचा आणि 2 दिवस ते पुस्तक मिळायचं, 2 दिवस त्याचा फडशा पडत होतो. आता वाचायला वेळच नाही हो कुणाला. आता आम्ही मोबाईल घेऊन बसतो, व्हॉट्सअप, यूट्यूब, मेसेज, फोटोज, काय लागलं तर गुगल. कशाला वाचायचं? वाचन संस्कृती आता 20% सुद्धा राहिलेली नाही. आम्ही वैद्यकीय क्षेत्रात असून सुद्धा आम्ही नाटक, कादंबरी, लघुकथा संग्रह, कविता संग्रह वाचत होतो. आम्हाला शिक्षक सांगायचे, आई वडील सांगायचे, हे वाच, ते वाच, ते वाच, ते वाच. मित्र सांगायचे, अरे ते हे पुस्तक खूप छान आहे, ते वाच. वर्गातल्या मुलं मुली सांगायचे, अरे हे पुस्तक मी वाचलं बरं का परवा, तू पण वाच, चांगलं आहे. आता काय, हाय आणि हॅलो ह्याच्याशिवाय काय नाहीच आहे. कसं ज्ञान वाढणार? मग जो अशा प्रकारचे ग्रंथ जमवतो तो सात्विक गुण असल्याशिवाय जमवत नाही. सात्विक गुण मुळात स्वतःला शाणा समजतच नाही. मला अजून खूप वाचायचं आहे, मला अजून खूप शिकायचं आहे असंच त्याला वाटत असतं. आपण परिपूर्ण ज्ञानी आहोत असं त्याला कधीच म्हणत नाही. त्याला सत्वगुण म्हणतात. एक दिवशी अल्बर्ट आइन्स्टाईनला एकाने विचारलं
की आईन्स्टाईन साहेब, आता तुम्हाला फिजिक्समधलं बहुतेक 100% ज्ञान सगळं झालं असेल. ज्यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला ते अल्बर्ट आईन्स्टाईन. तेव्हा अल्बर्ट आईन्स्टाईनने त्यांना उत्तर दिलं की असं नका म्हणू म्हटले. ते समुद्राच्या कडेला वाळू असते की नाही, त्या वाळूतल्या एका कणा एवढं सुद्धा मला फिजिक्सचं ज्ञान नाही आहे. जगाला सापेक्षवादाचा सिद्धांत सांगणारा अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतो की वाळूच्या कणा एवढं सुद्धा मला फिजिक्सचं ज्ञान नाही. हा सत्वगुण आहे. आणि लोक काय येत नसताना शड्डू मारतात. तुकाराम महाराज म्हणतात, मर्म पामरासी काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, म्हणून ठेविली पायी डोई, ज्ञान यांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. तुकाराम महाराज सारखे संतश्रेष्ठ म्हणतात की मी किती पामर आहे, मला काय कळते, आम्हा नकळे ज्ञान नकळे वेदांत वचन नकळे आम्हा. चोखामेळा महाराज म्हणतात. हे संत उगीच होत नाहीत हो, अत्यंत निगर्वी असतात. दुसऱ्यांना ते मोठेपणा देतात. तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांबद्दल किती छान अभंग लिहिला आहे. ज्ञान यांचा राजा गुरु महाराज, म्हणतीन ज्ञानदेव तुम्हायसे. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे आणि तुकाराम महाराज म्हणजे कळस. तरी ते म्हणतात पायीची वाहन पायी बरी. आणि संत नामदेव महाराजांनी तर नामदेव पायरीच त्या ठिकाणी पंढरपूरला आपली पायरी केलेली आहे तयार. माझ्यावर पाय देऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पाहिजे. संत नामदेव महाराज ज्यांच्याबरोबर साक्षात विठ्ठल प्रसादाचं भक्षण करीत होते. हा सत्वगुण असतो. गोस्वामी तुलसीदासांना मोगल राजाने तुरुंगात टाकलं, साखळदंडाने बांधून ठेवलं. रात्रभर तुलसीदासांनी हनुमान चालिसा लिहिली, साखळदंड मोकळे झाले. सकाळी सुलतान पाहायला आला, साखळदंड कसे मोकळे झाले. त्यांनी सांगितलं मी काहीही केलं नाही, मला शक्यच नाही आहे, मी फक्त हे लिहिलं रात्री. हनुमान चालिसा. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीर सप्रपी नित्य उजागर. आश्चर्य वाटलं सुलतानाला आणि त्यांनी तुलसीदास स्वामींना आदरपूर्वक सोडून दिलं. तुलसीदास स्वामींचा हा सत्वगुण आहे महाराज. म्हणून संतांच्या मार्गाला जाणारे जे सत्वगुणी आहेत त्यांना हे अशा प्रकारची बुद्धी सुचत असते. मनापासून देवदर्शनाला जाणे. आता ट्रिप म्हणून जातात, आता देवदर्शनाला कोणी जात नाही. बालाजीला ट्रिप म्हणून जातात, रामेश्वरला ट्रिप म्हणून जातात. तेवढ्यात 1-2 मिनिटात दर्शन घेऊन येतात. बाकी सगळं त्यांच्या खरेदी आणि शॉपिंग आणि ढॉपिंग हेच चाललेलं असतं. सत्वगुण हा वेगळाच असतो महाराज. त्याचं लक्ष फक्त परमेश्वर आणि दीन दुबळे असते. जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा.
सत्वगुणाचं लक्षण हे असं आहे. ज्याला पवित्र स्वच्छ कपडे आवडतात, जपानच्या माळा धारण करतो, परदुःख ते आपलं दुःख समजतो. आपण म्हणतो आपल्याला काय करायचं, जाऊ दे, त्यांचं ते बघतील. दुसऱ्यांच्या दुःखामुळे याच्या डोळ्यात पाणी येतं. दुसऱ्याचं दुःख त्याला पाहवत नाही, मग तो पुढं होऊन त्याला मदत करतो. त्याच्या सत्वगुणामुळं दुसऱ्याच्या वेदना ह्या स्वतःच्या वेदना समजतो. सत्वगुणाचा परिणाम पुढं सांगतायत, ऐसा हा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारको येणे उपजे विवेक ज्ञानमार्गाचा. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञानप्राप्ती, सत्वगुणे सायुज्य मुक्ती पाविजेते. ऐसी सत्वगुणाची स्थिती स्वल्प बोलिले यथामती, सावध होऊन श्रुती पुढे अवधान द्यावे. मग या सत्वगुणाचा परिणाम काय होतो? ठीक आहे, तुम्ही आतापर्यंत सांगितलं सत्वगुण सत्वगुण, याचे खूप दूरगामी परिणाम होतात महाराज. तुमच्यामध्ये जर सत्वगुण असेल तर मेडिकल सायन्सने हे सिद्ध केलेलं आहे की तुमची जी नर्व्हस सिस्टीम आहे ती नॉर्मल कंडिशनमध्ये राहते. कारण जेव्हा आपल्याला क्रोध, लोभ, मोह, अतिविचार, स्ट्रेस, स्ट्रेन, टेन्शन, त्याच्यानंतर हल्ली काय ते सुरू झालं डिप्रेशन, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सत्वगुण असल्यामुळं येत नाहीत. नर्व्हस सिस्टीमची कंपनं जी आहेत ही कंपनं सत्वगुण कमी करतो. हे अर्थात दासबोधामध्ये याचं विवेचन नाही आहे, पण एक डॉक्टर या नात्याने मी तुम्हाला सांगतोय की सत्वगुणामुळं मनुष्य जो शांत राहतो, कुठल्याही गोष्टीमध्ये तो ओव्हर रिॲक्ट होत नाही, त्याची एक्साइटमेंट कमी होते, भावनाविश्वश होत नाही, भूकंप झाला तरी तो शांत बसतो, लोकांना घरातल्या लोकांना सांगतो अरे काहीही नाही, भूकंप होत आहे, एक 5 मिनटं सगळेजण खाली पलंगाखाली झोपा, आपोआप थोडा वेळाने शांत होईल. घरात चोरी झाली तरीसुद्धा तो शांत असतो. ठीक आहे, शांत राहतो. कोणत्याही प्रकारचा त्रास त्याला होतच नाही, कारण त्याची मनोभावना एक तर भगवंताच्या चरणाला असते, नाहीतर संतांच्या चरणाला असते, ज्ञान विज्ञानाच्या चरणाला असते, खऱ्याचा शोध घेण्याच्या मार्गाला असते. कारण त्याला माहीत आहे आपल्या घरातलं हे काय जे टी व्ही, मॉनिटर आणि काय कॉम्प्युटर, ज्या ज्या काही वस्तू आहेत ह्या अशाश्वत आहेत, कधीतरी जाणारच आहेत, त्या बिघडणार. मग शाश्वत काय आहे त्याचा शोध घेण्याकडं याचं मन जात असतं. आणि तसं जाण्यासाठी संतांची संगत आणि भगवंताची भक्ती, हरिकथेबद्दल प्रीती आणि ग्रंथांबद्दलची आसक्ती असावी लागते.
आसक्ती ठेवायची असेल तर ती ग्रंथाबद्दल ठेवा. ग्रंथामुळं ज्ञान वाढतं, ग्रंथामुळं विचार वाढतात, ग्रंथामुळं प्रगल्भता वाढते, ग्रंथांमुळं निरनिराळ्या शंकांचं निरसन होतं. अनेक शंका असतात आपल्या मनात, त्या शंका ठेवून घेऊ नयेत. आणि मनातल्या शंकांचं निरसन होईपर्यंत जो अस्वस्थ असतो तोच खरा अभ्यासू असतो. आपल्याला एखादी गोष्ट येत नाही याची अस्वस्थता ज्याच्या मनामध्ये असते तोच अभ्यासू विद्यार्थी असतो. ज्यांनी वाचलंच नाही त्याला शंका कुठून येणार? पण तरी सुद्धा अनेक ग्रंथ वाचून सुद्धा सत्वगुणी माणूस त्याबद्दलचा गर्व बाळगत नाही. मी हे वाचलंय, मी रामायण वाचलंय, मी महाभारत वाचलंय, मी कालिदास वाचलाय. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक महान पंडित होते. ते काशीला गेले, काशीला दर्शन वगैरे घेतलं, पंडितांचं चर्चासत्र वगैरे झालं आणि आता नदी पार करून त्यांना इकडच्या तीराला यायचं होतं. मग ते स्वतःच्या पांडित्याचा आणि अनेक ग्रंथ वाचनाचा, पारायणाचा त्यांना प्रचंड अहंकार होता. त्यांनी नावाड्याला बोलवले, हे नावाड्या इकडे म्हटले, हे मला पलीकडच्या तीरावर घेऊन चल म्हटले. नावाडी म्हणला, या पंडितजी महाराज बसा नावेत. बसले महाराज नावेत. नावाड्याने नाव सुरू केली. पंडित अजून आपल्या वाचनाच्या आणि पांडित्याच्या अहंकारातच होते. त्याने त्या नावाड्याला विचारलं. आता तो नावाडी काय बिचारा पोट भरण्यासाठी लोकांना इकडून तिकडून घेऊन जाणारा. पण त्याला ह्या पंडिताने विचारलं, काय रे म्हणाले नावाड्या, तू रामायण वाचलंस का? नावाडी म्हणला, महाराज मी काय शिकलो नाही म्हणलं, शाळा अक्षरशत्रू आहे मी लहानपणापासून हे नाव चालवायचंच काम करतोय, मी नाही वाचलं म्हटलं. अरे 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 म्हणाले, काय रामायण वाचलं नाहीस? कसला रे तू म्हटले, तुझ्या आयुष्यातले तुझं 25% आयुष्य फुकट गेलं म्हटले. बरं महाभारत वाचलंस का? तो नावाडी म्हणला, अहो महाराज मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मला एक अक्षर वाचता येत नाही, मी काय रामायण महाभारत वाचणार. ते म्हणले, महाभारत पण वाचलं नाहीस? अरे 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 म्हणाले, गेले तुझं 50% आयुष्य तुझं वाया गेलं. बरं म्हणले, पुराण वगैरे तरी काय कधी? आता तो नावाडी खरं म्हणजे चिडला होता. एकदा वाचता येत नाही म्हणून सांगितल्यानंतर परत परत काय विचारायचं. पण तरीसुद्धा जाऊ दे, मोठे पंडित आहेत, बसलेत आपल्या नावेत. म्हटला, नाही महाराज मी काही वाचलं. 75% तुझं आयुष्य वाया गेलं म्हटले, काय उपयोग नाही तुझा. पंडितजी म्हणाले. नावाडी म्हटलं, बरं बाबा काय आता देवाची इच्छा. मी म्हणाले, मी पुण्याचं काम करतो तेवढंच माझं पुण्य आहे. माझं कर्तव्य जे आहे, लोकांना या तीरापासून त्या तीराला एवढं मोठं गंगेचं पात्र आहे, तेवढंच माझं काम, तेवढंच मला कळतं. बरं म्हणाले, काय कधी कथा कीर्तन वगैरे तरी ऐकायला कुठं गेलं तास का काय? म्हणाला, महाराज मला वेळच मिळत नाही. दिवसभर तुमच्यासारखे प्रवासी येतात, भक्त येतात, त्यांना मी त्यांच्या जागीला पोचवतो, इकडून तिकडं किंवा तिकडून इकडं. म्हणले, तुझं 100% आयुष्य वाया गेलं म्हटले. वाचन नाही, महाभारत नाही, रामायण नाही, वेद नाही, पुराण नाही, हरिकथा नाही, काय रे म्हणले, तुझं 100% आयुष्य वाया गेलं. हे सगळं होईपर्यंत नदीच्या मध्यावर आले हे लोक आणि अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला. मोठमोठ्या लाटा उसळायला लागल्या. गंगा यमुनेचा संगम तो.
आणि नाव हेलकावे खायला लागली. नावाडी म्हणाला, महाराज तुम्हाला पोहायला येतं का? महाराज घाबरले, म्हणाले, अरे नाही, मला येत नाही पोहायला. म्हणले, आता तुमचं 100% आयुष्य गेलं, तुम्ही आता बुडणार. मला पोहायला येतं म्हणाला, मी काय, नाव बुडायला लागली की मग उडी मारणार आणि पोहून मी जाणार पलीकडं. पंडितजींना भयंकर भीती वाटली. आता आपलं कसं होणार? ते म्हणाले, अरे नावाडी मला काहीतरी करून वाचव रे बाबा, म्हणाले. घाबरले, थरथर थरथर कापायला लागले. जीवाचा प्रश्न होता. मग नावाडी म्हणाला, हो महाराज तुम्ही एवढं वाचलाय, सगळं केलंय, तुमचं माझं 100% आयुष्य वाया गेले, तुम्ही, मी काय तुम्हाला मदत करणार? असं म्हणाले, अरे बाबा तुझ्या पाया पडतो मी, म्हणाले मला वाचव ह्यातून काय. म्हणाले, माझा अहंकार होता, मी तुला बोललो, माझ्यातून चूक झाली. म्हटले, आज मला कळलं की जगामध्ये फक्त पुस्तकी ज्ञान नसतं, ग्रंथामधून जे ज्ञान गोळा करायचं ते प्रात्यक्षिकामध्ये वापरावं लागतं, नुसतं पुस्तकात ठेवून चालत नसतं. मग नावाड्याने त्याला वाचवलं. स्वतःच्या बरोबर हाताला धरून पोहत पोहत पलीकडच्या तीराला ते नावाडी तो घेऊन गेला. पंडितजी त्याच्या पाया पडले, म्हणाले, माझा अहंकार घालवलास बाळा तू, तुला मी काय देऊ? म्हणाले. त्याला आपल्या जवळची सोन्याची मोहर दिली. म्हणजे ज्ञान असला तरी सात्विक भाव नसेल तर असा अहंकार निर्माण होतो. आणि असा अहंकार ज्ञानी माणसांमध्ये निर्माण होऊ नये म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे, त्यांच्यामध्ये जावं. अहंकाराचा वारा न लागो माझी या विष्णुदासा. आता या ठिकाणी सत्वगुण निरूपण संपलेलं आहे. आता उद्या आपण 8वा समास सद्विद्या निरूपण पाहणार आहोत. एक महत्त्वाचा फोन मध्यंतरी आला होता, त्यामुळं आजचा भाग हा 2 भागामध्ये आजचं निरूपण आहे. कृपया दोन्ही भाग ऐकावेत अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. आणि सबस्क्रिप्शनच्या बाबतीत तुम्ही अजूनही समाधानी नाही तरी कृपा करून सबस्क्रिप्शन खूप वाढले पाहिजेत. मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेन की आपण कृपया सबस्क्राईब करावं. जय जय रघुवीर समर्थ.